हे दादा, राणी बोलते ते बरोबर आहे. अरे दे तिला वॉच. सर, या घड्याळाच्या टिकटिकीपेक्षा आहे ना, हे नदीचं वाहनं, पावसाचं गाणं, पक्ष्यांची किलबिल, या वाऱ्याची बिरबिर, हृदयाची धडधड, याचा आवाज जास्त भारी आहे सर. अहो एकदा ऐकून तर बघा. काढताय ना मग घड्याळ? वर बघ. ती मज्जा आली यार. मग मी म्हंटल होतं ना, मी भारी लोकेशन आहे. हॅलो हॅलो, मी विचारतोय की आपल्याला टेंडर जे आले आहेत ते. हॅलो. अरे यार दादू, तू इथे हे काम करतोय? हे बघ माझे फोटोज बघ ना किती छान आहेत. मी बोलतो थोड्या वेळाने तुमच्याशी. हॅलो. छान. ए काय छान, चांगली कॉम्प्लिमेंट दे ना. हाय का आता? अहो फक्त छान. अहो जरा चांगलं बोला की. म्हणजे माणसाने ना पैशाची कंजूसी करावी, पण शब्दांची कधीच करू नये. आपल्या एका कौतुकाच्या शब्दानं समोरच्या माणसाचे कितीतरी दिवस सुखात जातात. म्हणजे बघा, समोरच्याला खुश करण्याची किती मोठी पॉवर आहे एका कौतुकाच्या शब्दात. पण माणूस त्यात पण आता कंजूसगिरी करायला लागला तर कसं व्हायचं? माणसानं ना आवडलेल्या गोष्टीचं कौतुक आहे ना कसं मन भरून करावं बघा. नाहीतर काय, माझा दादू ना पैसे खर्च करताना कधी मागे पुढे नाही बघणार, पण एखाद्याला कॉम्प्लिमेंट देताना तर कंजूशी करतो. ए राणी, तू मला सांग ना, माझे फोटोज कसे आलेत? छान. वाह, अगं किती सुंदर दिसतेय. म्हणजे निसर्ग आणि तू हे एकदम परफेक्ट दिसते बघ. पण निसर्ग आणि तुझ्यामध्ये जर कोण सुंदर दिसत असेल ना, तर ती तूच आहे बघ. लई भारी फोटो आलाय. राणी खरंच, शपथ करून सांग प्लीज. हाय का आता? अगं राणी खोटं बोलतच नाही ना. इतका भारी फोटो आलाय, नुसतं बघत राहावं असं वाटतंय बघ. थँक्यू. ए दादू, याला म्हणतात कॉम्प्लिमेंट देणं. जरा शिकून घे. चलो गाइस, इस बात पर चाय हो जाए. झालंच पाहिजे भाई. हॅलो हॅलो, मला काही वेळ लागलाय का? किती चहा पिणार आहात? आता थोड्या वेळापूर्वी आपण चहा प्यायलो होतो. दादा, तो चहा आता कुठच्या कुठे गेला. अरे गाडीला जसं पेट्रोल लागतं ना, तसं शरीराला चहा लागतो. चहाशिवाय निसर्ग बघणं हे शक्य आहे का? ए दादू, इतना तो चलता है. काय चलताय? किती शुगर असते माहितीये चहामध्ये. अरे हेल्थ साठी चांगला नसतो चहा. ते काय नाही, आता आपण सरळ जेवणार आहोत. ठीक आहे? ठीक आहे, जेवल्यानंतर चहा पिऊ. ओके ओके डन. राणी, इथे कुठलं छान हॉटेल आहे का ग? म्हणजे जिथे जेवणावर आपण ना मस्त तुटून पडूयात. हो हॅलो, आपण घरून टिफिन का आणलाय? सी, मला नाही वाटत इथे कुठे हेल्दी फूड मिळेल. सो आपण एक छानशी जागा बघू आणि तिथे जेवायला बसणार आहोत आपण. बरं ठीक आहे, तुम्ही सगळे जागा शोधा, मी लगेच आले. हा आजी फोन पे आलेच. अजित, आपल्या डिक्कीतनं टिफिन घेऊन यायची चिकू येईपर्यंत. हो हो. सर, मी पण आईला फोन करून येते. बाप रे, डबा विसरला. दादानी डबा घ्यायला आठवण केली होती. काय खैर नाही आपली. असलं भारी. ए चिकू, ऐक ना. अरे मी फोनवर बोलते, दिसत नाही का तुला? ए चिकू, एक मेजर प्रॉब्लेम झालाय. हॅलो, मी तुला फोन करते. हा, काय प्रॉब्लेम झालाय? अरे आपण घरून डबा आणायचा विसरलोय. एक मिनिट, आपण नाही. तू
तुझाच डबा. दादूने ती जबाबदारी तुला दिली होती. दादानी मला काय एकट्याला सांगितलं होतं, तू पण होती सोबत. तू मला ब्लेम करणार का आता? करणार ब्लेम, कारण तू माझ्यासोबत होतीस ना. अरे एक मिनिट थांब. दादूने स्पेसिफिक तुला सांगितलं होतं डबा आणायला. डबा एकटा मी खाणार होतो का? तू पण खाणार होतीस ना, मग तू आणायला पाहिजे होतास. अरे यार अजुब्रो, असं का करतोयस तू? अरे तू मुलगी आहे, तू आणायला पाहिजे होतस. एक मिनिट अजुब्रो, इथे मुलगी आणि मुलाचा विषय कुठून आला? आणि तुला कोणी सांगितलं रे ही सगळी कामं मुलींनीच करायची म्हणून? मग कोणी करायचे असतात? तू केली पाहिजेस. तुला दादूने सांगितलं होतं ना? अरे दोघांना सांगितलं होतं दादूंनी. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. मग अरे अरे ऐका ना, अरे, हे काय करतोस? एक टिफिन आणायला तुला एवढा वेळ लागतोय? आणि काय हे घर अपुरं पडतं तुम्हाला? इथे भांडायला आलात तुम्ही? आणि अजित, टिफिन कुठे आहे? दादा ते डबा. दादू अजित ब्रो टिफिन घरी विसरला. काय? अरे ही विसरली, मी नाही विसरलो. नाही याने विसरले. ती जबाबदारी तू याला दिली होती. ए तू विसरले, माझ्यावर का नाव तू घेते? विसरलेस अजित ब्रो. तू ए, विसरली. आता भांडून काय उपयोग? ऑलरेडी तुमचा मूर्खपणा करून झालाय. आता त्याच्यावर काहीतरी सॉल्युशन शोधा. आणि ऐका, मी बाहेर खाणार नाहीये, सो हॉटेल किंवा टपरीचं नाव कोणी घेणार नाही. यार दादा, आजच्या दिवस खाऊया ना प्लीज. यावर एकच सोल्युशन आहे, उपाशी राहणं. पण दादू, अरे मला खूप भूक लागलीये. अहो अशा वातावरणात भूकच लागती. सारखं काही ना काही खावंच वाटतं. ए दादा, जाऊया ना आपण हॉटेलमध्ये जाऊन जेऊया ना प्लीज. हे बघा, आपण बिलकुल बाहेर खाणार नाही. अरे बाहेरचं खाऊन काही हेल्थ इश्यूज होऊ शकतात. आपलं पोट खराब होऊ शकतं, आजारी पडू शकता तुम्ही. सो आपण बाहेर खाणार नाही आहोत. नो मीन्स नो. दादू प्लीज ना रे, खूप भूक लागलीये. याचा विचार आधी करायला हवा होतात ना. टिफिन कोण विसरलंय? तुम्ही दोघा. सो आता उपाशी राहायचंय तुम्ही, हीच तुमची शिक्षा. दादू काय रे, तू आमच्याशी असं वागणार आहेस का? आम्हाला उपाशी ठेवणार तू? हे बघा, मी बाहेर खाणार नाहीये. बाकी तुमचं तुम्ही बघा. हे बघा, तुम्हाला हॉटेलमध्ये नाही खायचंय आणि तुम्हाला जेवण करायचंय, बरोबर आहे ना? मग मी आहे ना, तुमची गाईड असताना टेन्शन नॉट. आणि आता तू काय करणार आहेस? आता तुम्ही बघा सर, राणीची कमाल. ताई, कोण आहे का घरात? ह्या वेळेला कोण आलंय आता? का रे बाबा, काय काम आहे? ये बघ, काही काय बी काय आला असेल तर मला काय नको या. ताई, अहो ही कायला नाही,